नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. आपण प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांत म्हणजे प्लेटोज थेअरी ऑफ जस्टिस याचा विचार आज करणार आहोत. कारण आपण बघितलं की प्लेटोने आदर्श राज्यासाठी जस्टिसवर किंवा न्यायाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि प्लेटोने लिहिलेला ग्रंथ दी रिपब्लिक या ग्रंथाचंच दुसरं नाव काय माहिती आहे? कन्सर्निंग जस्टिस. आणि या ग्रंथाच्या नावावरूनच त्याने आपल्या न्यायाच्या संकल्पनेला किती महत्त्व दिलं हे आधी स्पष्ट होतं. न्याय हा प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे बरं. आणि प्लेटोचे आदर्श राज्य जर आपण बघितलं तर ते कशावर आधारित आहे? न्यायावर. म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्याचं मूळ हे न्याय आहे. आणि या आदर्श राज्याचा आधार न्याय असल्यामुळे न्यायाशिवाय आदर्श राज्याची कल्पना करता येईल का? तर प्लेटोच्या मते नाही. म्हणून आदर्श राज्य प्रस्थापित करायचं असेल तर प्रथमतः न्याय असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि प्लेटोने दी रिपब्लिक या ग्रंथामध्ये विविध न्यायविषयक सिद्धांताचं प्रथमतः खंडन केलंय बरं का. कारण आपल्याला माहिती आहे की त्या काळात न्यायासंदर्भातले जे वेगवेगळे विचार होते त्या वेगवेगळ्या विचारांचं आधी खंडन केलं आणि त्यानंतर स्वतःचा न्यायविषयक सिद्धांत मांडला. म्हणून प्लेटोच्या न्यायविषयक कल्पनेचा जर आपण आधार बघितला तर नैतिकता हा त्याचा आधार आहे. म्हणून प्लेटोची न्यायविषयक संकल्पना ही नैतिकतेवर आधारलेली आहे. मग समाजामध्ये शांतता पाहिजे, सुव्यवस्था पाहिजे, संघटन पाहिजे आणि न्याय प्रस्थापित व्हायला पाहिजे. म्हणून शांतता, सुव्यवस्था, संघटन आणि न्याय प्रस्थापित होत असेल तरच खऱ्या अर्थाने आदर्श राज्य निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारचा विचार प्रवाह प्लेटोचा होता. मित्रांनो, प्लेटोने आपल्या न्यायविषयक सिद्धांताद्वारे व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. त्याने काय केलं पाहिजे, आपल्या कार्यामुळे इतरांच्या कार्याला हानी पोहोचणार नाही, प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे जेणेकरून इतरांच्या विकासामध्ये आपण बाधक ठरणार नाही. म्हणून ज्याने त्याने आपापलं काम करणं या दृष्टिकोनातनं त्याने न्यायाची संकल्पना मांडलेली आहे. त्याचा सविस्तर विचार आपण करणार आहोतच. मित्रांनो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार करून प्लेटोने हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याने बघितलं म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीने काय विचार केला की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी वेगवेगळे गुण आहेत आणि त्या गुणानुसार व्यक्ती आपलं कार्य करत असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला एकाच सूत्रात बांधण्याच्या दृष्टिकोनातनं व्यक्तीच्या अंगी जे गुण आहेत त्यानुसार कार्याचं विभाजन झालं पाहिजे. म्हणून आदर्श समाजाला घातक ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य आहेत का? अजिबात नाही. म्हणून घातक ठरणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि मनुष्याने कर्तव्यशीलतेची आपली जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून माझ्या अंगी जे गुण असतील त्या गुणानुसार मी माझं कर्तव्य केलं पाहिजे. मग माझं कर्तव्य पार पडत असताना मी इतरांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून कर्तव्यशीलतेची जाणीव ठेवून संघटित करण्याचं काम म्हणजे सर्व समाजाला संघटित करण्याचं काम मित्रांनो प्लेटोने आपल्या न्यायविषयक सिद्धांताद्वारे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की प्लेटोने न्यायविषयक सिद्धांत मांडण्याचं कारण काय? कारण कुणीही व्यक्ती सहज काही एखादा सिद्धांत मांडत नाही. त्या काळची परिस्थिती जी असते ना ती विचार करायला भाग पडते. म्हणून प्लेटोच्या काळी अथेन्सची अवस्था आपण मागच्या भागात बघितले की अतिशय वाईट झालेली होती. ज्या अशिक्षित व्यक्ती आहेत त्यांच्या हाती सत्ता आलेली होती. ज्या व्यक्तींच्या हाती सत्ता होती त्या स्वार्थी आणि सत्ता पिपासू होत्या. सर्वत्र त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. अथेन्सच्या अधिकाऱ्यांनी सत्तेचा वापर जो आहे ना तो स्वतःच्या स्वार्थासाठी केला. म्हणून भयानक गैरप्रकार तिथे सुरू होते. मग परिणाम काय झाला? अपरिपक्व राज्यकारभार आहे. मग परस्परांमध्ये हस्तक्षेप करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होत होता. गडबाजीचं राजकारण होतं. राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दिसत होता. मित्रांनो, अशी भयानक अवस्था, जिथे शांतता अजिबात नाही, सुव्यवस्था नाही, प्रत्येक जण आपल्या स्वार्थाचा विचार करत होता. मग परिणाम असा झाला की जनहिताकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, राज्यकारभाराकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं. मग मित्रांनो, निस्वार्थ सेवा आणि स्वतःचं कार्य ज्याने त्याने केलं पाहिजे, इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करायला नको आणि या दृष्टिकोनातून विचार करून प्लेटोने आपला न्यायविषयक सिद्धांत मांडला. मित्रांनो, अथेन्सची परिस्थिती जर तशी नसती तर मला नाही वाटत की प्लेटोला हा न्यायविषयक सिद्धांत मांडण्याची गरज वाटली असती. कारण प्लेटोने बघितलं होतं अथेन्समधली अव्यवस्था आणि त्यानुसार मग त्याने विचार केला की समाजाचं विभाजन आपण 3 भागात केलं पाहिजे आणि प्रत्येक भागाने स्वतःचं कार्यक्षेत्र जे आहे ना ते केंद्रित करून ते आपलं काम पार पाडलं पाहिजे.
मग आता आपापलं काम पार पाडत असताना मित्रांनो इथे राजकीय स्पर्धा असेल का? कारण आपण बघितलं जिथे स्पर्धा आहे तिथे द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे. म्हणून राजकीय स्पर्धा नाहीशी करायची आहे आणि पूर्ण राज्यामध्ये आपल्याला ऐक्य आणि त्यांच्यामध्ये सुसंवाद साधायचा आहे. अशा पद्धतीचा विचार प्लेटोने आपल्या मनात आणून त्या संदर्भात त्याने न्यायविषयक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. मग प्लेटोने न्यायाची व्याख्या करतानाच असं म्हटलंय की प्रत्येक व्यक्तीला जी गोष्ट प्राप्त व्हावी ती तिला प्राप्य आहे. म्हणजेच प्लेटोने काय विचार केला की व्यक्तीच्या अंगी असलेली योग्यता किंवा तिच्याकडे असलेलं शिक्षण, त्या शिक्षणाला अनुरूप व्यवहारासाठी व्यक्तीला पात्र ठरवलं पाहिजे. म्हणून प्लेटोने आपल्या न्यायाची कल्पना स्पष्ट करताना पूर्वीची प्रचलित असलेल्या न्यायसंबंधीच्या सिद्धांताचं प्रथमतः खंडन केलंय. मित्रांनो, प्लेटोने जो न्यायविषयक सिद्धांत मांडला ना, त्यापूर्वी प्लेटोच्या पूर्वी जे न्यायविषयक सिद्धांत होते ज्याचं खंडन प्लेटोने करून स्वतःचा न्यायविषयक सिद्धांत मांडलाय, त्याचं आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, प्लेटोच्या पूर्वी जे न्यायविषयक सिद्धांत होते त्यामध्ये एक परंपरागत सिद्धांत जो सिफॉलसचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. आता प्लेटोने रिपब्लिक ग्रंथाच्या पहिल्याच भागामध्ये म्हणजे पहिल्याच प्रकरणामध्ये न्यायविषयक सिद्धांत सिफॉलस आणि पॉलिमेकर्स यांचा मांडलेला आहे. कारण सिफॉलसचं काय मत होतं माहितीये? भाषणामध्ये सत्यता असणं आणि कार्यात श्रेष्ठत्व आणणं, ईश्वराचे आणि मनुष्याचे ऋण फेडणं हाच खऱ्या अर्थाने न्याय आहे. म्हणून इथे लक्षात घ्या, जो व्यक्ती सत्य बोलतोय, कार्यामध्ये सर्वाला महत्व देतोय, ईश्वराचा आणि मनुष्याचं ऋण फेडण्याचा जो विचार करतो तोच खरा न्याय आहे, अशा प्रकारचा विचार सिफॉलसने मांडला. आणि सिफॉलसचा मुलगा जो आहे ना, पॉलिमाकर्स, याने वडिलांच्या पश्चात काय केलं होतं? न्यायाच्या परंपरेवादी सिद्धांताचं त्याने प्रतिनिधित्व केलंय. म्हणजे पुढे तोच सिद्धांत त्याने चालवला आणि त्याच्यामध्ये मित्राशी मित्राप्रमाणे वागणे आणि शत्रूशी शत्रूप्रमाणे वागणे. म्हणजे मित्राशी आपण चांगलं वागणार आणि जो आपला शत्रू आहे त्याच्याशी आपण वाईट वागणार आहे. अशा प्रकारे मित्राशी मित्रत्वाची आणि शत्रूशी शत्रुत्वाची वागणूक यालाच न्याय कुणी म्हटलंय? सिफॉलसचा मुलगा पॉलिमाकर्सने. आता मित्रांनो, इथे लक्षात घ्या की सत्य बोलणं किंवा आपण एखाद्याची घेतलेली वस्तू आहे त्याला ती परत देणं म्हणजेच न्याय. पण एकंदरीत न्यायाचा हा परंपरागत सिद्धांत जर आपण बघितला तर न्याय ही एक कला आहे आणि ती मित्रांना सुख देण्यात आणि शत्रूंना दुःख देण्यात सामावलेली आपल्याला दिसते. पण मित्रांनो, आज विचार करा की वर्षानुवर्षापासून आपला असलेला मित्र तो उद्या आपला मित्रच राहणार आहे का? किंवा वर्षानुवर्षापासून जो कालपर्यंत आपला शत्रू होता तो उद्या आपला शत्रूच राहणार आहे का? ते अजिबात नाही. कारण कधी कधी आपण बघतो की जो कालपर्यंत मित्र होता तो उद्या आपला शत्रू पण होऊ शकतो किंवा जो शत्रू असतो तो मित्र पण होऊ शकतो. म्हणून प्लेटोने सांगितलं की हा जो परंपरागत सिद्धांत आहे हा सिद्धांत मला मान्य नाही. म्हणून मित्राशी मित्राप्रमाणे शत्रूशी शत्रूप्रमाणे वागणे म्हणजे न्याय हा जो परंपरागत सिद्धांत आहे त्याचं खंडन केलं. मित्रांनो, प्लेटोचं असं मत होतं की आपला जर एखादा मित्र वेडा झालाय तर त्याच्या हातात तुम्ही परत त्याला शस्त्र देणार का? तर याला तुम्ही न्याय म्हणणार का? म्हणून ज्याची वस्तू त्याला परत करणं याला न्याय म्हटलं जाईल का? म्हणून व्यक्तीची मानसिकता सुद्धा तिथे विचारात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे याची पारखच मुळात करणं कठीण नाही का? जर ही पारख करणं कठीण असल्यामुळे एखादी व्यक्ती वाईट म्हणून त्या व्यक्तीशी वाईट व्यवहार करायचा आणि एखादी व्यक्ती चांगली आहे असं आपल्याला वाटणं आणि म्हणून त्याच्याशी चांगला व्यवहार करणं हे कितपत योग्य आहे? म्हणून हा न्यायाचा उद्देश असूच शकत नाही की मित्राशी तुम्ही मित्राप्रमाणे आणि शत्रूशी शत्रूप्रमाणे वागणार. आता परंपरावादी सिद्धांतानुसार न्याय जो असतो ना तो देश, काळ आणि परिस्थितीनुसार बदलतो, आपण हे बघितलंय. परंतु हा न्याय सर्व ठिकाणी सर्व परिस्थितीत सारखाच असतो. देशकाल परिस्थितीनुसार अपराधाच्या मान्यता बदलू शकतात पण न्यायमार्ग मात्र सर्वच ठिकाणी एकच पाहिजे. हा परंपरागत दृष्टिकोनातला जो दोष आहे ना तो प्लेटोने दाखवून दिलाय आणि हा सिद्धांत कसा चुकीचा आहे याचं वर्णन प्लेटोने आपल्या दि रिपब्लिक या ग्रंथात केलंय. परंपरागत न्यायाची ही जी कल्पना आहे काय मर्यादेपर्यंत आंशिक रूपात उपयुक्त वाटत असली तरी कल्पनेच्या खोलात शिरल्यास आपल्याला त्याच्यामध्ये अनेक अडचणी किंवा परस्पर विरोधी असलेली तत्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण न्याय ही एक कला आहे. हे तत्व अयोग्य वाटतं कारण एखाद्या वैद्याला आपण पाहतो शल्यचिकित्सेची कला अवगत असेल म्हणून तो जर मनात आलेल त्याप्रमाणे रोग्यात जीवदान देऊ शकेल आणि एखाद्या रोग्याला मारून टाकू शकेल का? तेव्हा न्याय ही कला आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. म्हणून प्लेटोने
परंपरागत न्यायाचा जो सिद्धांत आहे त्याचं आधी खंडन केलंय. म्हणून प्लेटो म्हणतो की सिफॉलस आणि पॉलिमार्कस यांनी जो परंपरागत न्यायाविषयक सिद्धांत मांडला आहे तो मात्र योग्य नाही, अशा प्रकारे त्याचं खंडन केलंय. मित्रांनो, त्या काळामध्ये अस्तित्वात असलेला जो दुसरा सिद्धांत होता तो न्यायाचा क्रांतिकारी सिद्धांत होता. आता या थ्रेसीमेकर्सने मांडलेला हा क्रांतिकारी सिद्धांत आहे. आता थ्रेसीमेकर्स हा क्रांतिकारी सोफिस्टांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्या मते शक्तिशाली व्यक्तींची इच्छा म्हणजे न्याय. ज्या व्यक्ती पॉवरफुल आहेत, शक्तिशाली आहेत, त्यांची इच्छा म्हणजे मोठ्या दिग्गज लोकांनी किंवा ज्या बलशाली व्यक्ती आहेत ते जे म्हणतील तो न्याय. न्याय म्हणजे शक्तिशाली व्यक्तींचा लाभ. जस्टिस इज द इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंगर. म्हणून शक्तिशाली व्यक्ती लाभासाठी जो कायदा बनवेल तोच न्याय, अशा प्रकारचा हा जो दुसरा सिद्धांत, क्रांतिकारी सिद्धांत थ्रेसीमेकर्सचा आहे. म्हणजे व्यवहारामध्ये बळी तो कानपिळी हाच सिद्धांत सर्वत्र चाललेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, ज्याच्यामध्ये बल आहे तो इतरांचे कान पिळण्याची ताकद ठेवतो, किंवा मत्स्य न्याय ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा हा सिद्धांत आहे. जसं पाण्यामध्ये आपण पाहतो की एखादा मोठा मासा लहान माशाला गिळून राहतो, त्याच पद्धतीचा हा क्रांतिकारी सिद्धांत या ठिकाणी थ्रेसीमेकर्सने मांडलाय. त्याच्यामध्ये ज्या व्यक्ती सबल आहेत, ज्या सशक्त आहेत, त्या लोकांनी केलेले जे कायदे असतील ना, मग समाजामध्ये ज्या काही दुर्बल किंवा अशक्त व्यक्ती आहे त्या लोकांनी पाळलेच पाहिजे. म्हणून सशक्तांनी केलेले किंवा ज्या बलशाली व्यक्ती आहेत त्यांनी केलेल्या कायद्यांचं पालन अशक्त किंवा दुर्बल लोकांनी ते पालन करणं, यालाच त्यांनी न्याय म्हटलेलं आहे. मग जर त्यांनी आज्ञाभंग केला किंवा त्यांनी कायद्याचं पालन केलं नाही तर त्याला अन्याय म्हणता येईल. मित्रांनो, जो या कायद्याचं पालन करणार नाही तो शिक्षेसाठी पात्र असणार. या क्रांतिकारी विचारवंतांच्या मते कायदा आणि न्याय जो आहे ना, तो जो शासक वर्ग आहे, जो बलशाली वर्ग आहे, त्यांच्या हितासाठी असतो. म्हणून थ्रेसीमेकर्सच्या मते अन्यायी व्यक्ती न्यायशील व्यक्तीपेक्षा अधिक सुखी असते. म्हणून शासक वर्गाने अन्यायी वृत्तीने वागावे जेणेकरून त्यांचं जीवन सुखी होईल. अन्यायी व्यक्ती स्वतःच्या हितासाठी कार्य करते, न्यायी व्यक्ती राज्याच्या हितासाठी कार्य करते. म्हणून अन्यायी व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती स्वार्थी आहे, दुर्बल आहे, तो स्वतःच्या हितासाठी काम करतो, आणि जो न्यायी व्यक्ती आहे तो राज्याच्या हितासाठी काम करतोय. म्हणून जो बलशाली आहे तो राज्यकारभार करणार. अन्याय करणं हा स्वभावतः चांगले असते. अन्याय सहन करणं वाईट असतं. समाजात अन्यायी माणसाला अधिक प्रतिष्ठा आणि मान असतो. अन्यायीपणाने वागणे ही सुखाची गुरुकिल्ली आहे, असं कुणी म्हटलेलं आहे? थ्रेसीमेकर्सने. मी नाही म्हटलंय. थ्रेसीमेकर्सचं मत आहे की समाजात अन्याय माणसाला अधिक प्रतिष्ठा, मान असतो. अन्यायीपणाने वागणे हे सुखाची गुरुकिल्ली आहे. आणि प्लेटोने मात्र या क्रांतिकारी सिद्धांताचं खंडन केलं. कारण आज आपण पाहतो समाजामध्ये हा सिद्धांत मान्य होईल का की ज्या व्यक्ती बलशाली आहेत त्या दुर्बलांवर राज्य करतायत, त्यांची मनमानी करतायत, स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग करतात, आणि ज्या दुर्बल व्यक्ती आहेत त्यांनी ते सगळं सहन करायचा, हा विचार मात्र मान्य नव्हता. म्हणून आज जसं आपल्याला मान्य नाही, प्लेटोलाही तो मान्य नव्हता. प्लेटोने या सिद्धांताचं खंडन केलंय. त्याच्यामध्ये शासकाची प्रत्येक कृती ही न्यायी असू शकत नाही. ज्यावेळेस शासक त्याच्या सत्तेचा वापर अन्यायी पद्धतीने करतो ना, तेव्हा त्याचे कार्य समाज हितासाठी उपकारक असेल का? अजिबात नाही, ते अपायकारक असतं. म्हणून प्लेटोचं मत होतं की न्याय हा मुळातच दुर्बलांच्या हितासाठी असतो, आणि दुर्बलांचं जास्तीत जास्त लोकांचं हित ज्याच्यामध्ये त्याला आपण न्याय म्हणतो. म्हणून न्यायाची उभारणीच ही मुळात दुर्बलांच्या हितासाठी झालेली असते. म्हणून प्लेटोचं मत होतं की शासक वर्ग स्वतःच्या सुखासाठी राज्य करत असतो का? अजिबात नाही. तो स्वतःच्या सुखासाठी नाही, तो प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करतो. आणि त्यामुळे खरा न्यायी शासनकर्ता हा शक्तिशाली आणि शहाणा असून तो अन्यायी माणसापेक्षा अधिक सुखी असतो. अशा रीतीने प्लेटोने क्रांतिकारी सिद्धांताचं खंडन केलंय. म्हणून थ्रेसीमेकरचा क्रांतिकारी सिद्धांत सुद्धा त्याने अमान्य केलेला आहे. यानंतर त्यावेळेस समाजामध्ये असलेला तिसरा जो न्यायाचा विचार होता तो होता व्यवहारवादी सिद्धांत. मित्रांनो, हा जो व्यवहारवादी सिद्धांत आहे क्रांतिकारी सिद्धांताच्या एकदम विरोधी असा हा न्याय सिद्धांत आहे. या सिद्धांताचं प्रतिनिधित्व माहितीये कोणी केलंय? ग्लाकनने. त्याचं जे मत आहे ग्लाकनचं की न्याय हे कृत्रिम तत्व आहे. म्हणजे निसर्गावस्थेचा आधार घेऊन त्याने हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते निसर्गावस्थेमध्ये बलवान लोक मनमानी करत होते,
मग दुर्बल लोक अन्याय किंवा अत्याचार सहन करत होते आणि त्या अत्याचाराला विरोध म्हणून त्यांनी आपापसामध्ये करार केलेला आहे आणि त्यानुसार कायद्याचं स्वरूप निश्चित केलंय. मग ज्या व्यक्ती शक्तिशाली आहे, या शक्तिशाली व्यक्तींची भीती होती. मग या भीतीपोटी समाजातला जो दुर्बल वर्ग आहे तो संघटित झालेला आहे. त्याने स्वतःच्या संरक्षणासाठी कायदे आणि न्यायाची निर्मिती केली. म्हणून न्याय हा निसर्ग निर्मित किंवा दैव निर्मित नाही, तो मानव निर्मित आहे, तो कृत्रिम आहे आणि तो करारातून निर्माण झालेला आहे. आणि या करारातून एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की न्याय हा भीतीपोटी निर्माण झाला आहे. म्हणून न्यायाचा आधार ग्लाकनच्या मध्ये काय आहे? भीती. हा व्यवहारवादी सिद्धांत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न ग्लाकनने केला. म्हणून बलवान लोकांच्या अन्यायापासून वाचण्यासाठी दुर्बलांनी केलेले हे नियम आहेत. म्हणून या नियमांचं पालन म्हणजे मित्रांनो न्याय आहे. आणि जेव्हा आपण या नियमांचं अवहेलना करतो ना, तो अन्याय आहे. म्हणून दुर्बलांनी स्वतःच्या हितासाठी केलेले नियम आहेत. अशा प्रकारे थ्रेसी मेकर्स पद्धतीने आपण जे बघतो की बलवानांची इच्छा तो मानत नाही, तो दुर्बलांची आवश्यकता मानतो. मित्रांनो, हा जो विचार आहे ना की न्यायाचा कृत्रिम व्यवस्थेसंदर्भात, हा मात्र प्लेटोला अजिबात नाही. प्लेटो म्हणतो न्याय हा आत्म्याचा गुण आहे, ती एक आंतरिक अवस्था आहे. कायदे पाळले जातात ते शक्तीच्या आधारावर नाही, तर ते त्यांनी स्वतःच्या इच्छेने बनवलेले असतात आणि म्हणून समाजाच्या इच्छेचं साकार रूप म्हणजेच ते कायदा असतो. आता व्यवहारवादी सिद्धांत हा मनुष्याला स्वार्थी ठरवतोय, कायद्याला कृत्रिम मानतोय आणि प्लेटोला हे विचार अजिबात मान्य नाही. तो म्हणतो की कायदा हा कृत्रिम नाही, ती एक आंतरिक अवस्था आहे आणि म्हणून प्लेटोने या सिद्धांताचं खंडन केलंय. तो आत्म्याचा गुण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो कृत्रिम तर त्याच्यामध्ये मानत नाही. अशा प्रकारे प्लेटोने हा व्यवहारवादी जो तिसरा सिद्धांत ग्लाकनने मांडलेला आहे त्याचं खंडन केलंय. मित्रांनो, त्या काळात अस्तित्वात असलेले जे 3 सिद्धांत न्यायविषयक होते, ज्यामध्ये एक परंपरागत आहे, दुसरा क्रांतिकारी सिद्धांत होता आणि तिसरा व्यवहारवादी. या तिन्ही सिद्धांताचं खंडन केल्यानंतर प्लेटोने न्यायविषयक सिद्धांत स्वतःचा स्पष्ट केलाय. त्या काळातली अथेन्सची जी अव्यवस्था होती किंवा सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली होती, या राजकीय आणि सामाजिक आजारांवर न्याय हा एकमेव उपाय आहे, अशा प्रकारचा विचार प्लेटोने मांडलाय. प्लेटोची न्यायाची कल्पना ही नैतिकतेवर आधारलेली आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या मते आदर्श राज्यातच न्याय प्रस्थापित होऊ शकतो. राज्यात न्याय निर्माण करायचा आहे तर तुम्हाला तुमचं चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे, तुमच्यामध्ये सद्गुणांची वाढ होणं अत्यंत आवश्यक आहे. प्लेटोने न्यायविषयक सिद्धांत मांडताना प्रथमतः मानवी स्वभावाचं विश्लेषण केलंय. इथनच त्याची सुरुवात होते. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती समाजात राहतोय, त्याची योग्यता, त्याची आवड ही लक्षात घेऊन तो कार्य करतोय. समाजाचं जास्तीत जास्त कल्याण कशामध्ये आहे त्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तव्य जे आहे ना ते चोख पद्धतीने बजावलं पाहिजे. इतरांच्या कार्यात आपण हस्तक्षेप करणार नाही. मग न्याय याचा अर्थ आंतरिक इच्छेची ती अभिव्यक्ती आहे. म्हणून आपली योग्यता, आपली पात्रता विचारात घेऊन किंवा आवड लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण आपलं काम केलं पाहिजे. मग प्लेटोने जो विचार केला, मग प्लेटोच्या मध्ये 3 प्रकारच्या भावना व्यक्तीमध्ये असतात. एक आहे वासना, दुसरं आहे साहस आणि तिसरी आहे बुद्धी. या 3 गुणांच्या आधारावर आपण पाहतो की जो भावनांचा योग्य असा समन्वय एखाद्या व्यक्तीमध्ये जर असेल ना, तर ती व्यक्ती न्यायी असेल. परंतु या 3 भावना एकाच व्यक्तीमध्ये सारख्या प्रमाणात नसतात. म्हणून या 3 भावना आहेत, पण एकाच व्यक्तीमध्ये या 3 भावना सारख्या असू शकत नाही, अशा पद्धतीचा विचार प्लेटोने मांडला. म्हणून एखाद्या व्यक्तीमध्ये बुद्धीची मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रखरता जाणवेल, तर एखादी व्यक्ती ही साहसप्रिय असेल, साहसी असेल, आणि काही व्यक्तींमध्ये वासना ही तीव्र असते. मग प्रत्येक लोकांची साहसी वृत्ती अधिक असते असं नाही. म्हणून ज्याच्या त्याच्या व्यक्तीच्या अंगी जे ते गुण असतात, त्यामुळे समाजामध्ये काही व्यक्ती वासनाप्रधान आहेत, काही साहसप्रधान आपल्याला पाहायला मिळतील आणि काही मात्र आपल्याला बुद्धिप्रधान पाहायला मिळतील. मित्रांनो, समाजामध्ये सुव्यवस्था टिकवायची असेल तर आपल्याला माहिती आहे समाज गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत. मग उत्पादनाचं कार्य जे आहे ते वासनाप्रिय लोकांनी केलं पाहिजे. जे व्यक्ती देशाचं रक्षण करण्यासाठी ज्यांच्यामध्ये ताकद आहे, साहस आहे, ज्या बलवान आहेत, त्या व्यक्तींनी देशाचं रक्षण केलं पाहिजे. अशा पद्धतीने दुसरा जो वर्ग त्याने मांडला तो साहस प्रधानांचा आहे. आणि तिसरा वर्ग ज्याच्यामध्ये विवेक आहे, बुद्धी आहे, चातुर्य आहे, अशा व्यक्तींनी देशाचा राज्यकारभार केला पाहिजे.
शासन चालवलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी कायदे करणं आणि समाजात न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे देशाचा राज्यकारभार कोण चालवणार? मग ज्यांच्याकडे बुद्धी आणि विवेक आहे, ज्यांच्याकडे साहस आहे, त्यांनी देशाचं रक्षण करायचंय. मग ते अंतर्गत रक्षण असेल किंवा बाह्य संरक्षण असेल, अशा पद्धतीने संरक्षणाचं काम साहसप्रिय व्यक्तीने केलं पाहिजे. आणि ज्या व्यक्ती वासनाप्रधान आहेत त्यांनी उत्पादनाचं काम केलं पाहिजे. मग ज्या व्यक्तीच्या अंगी जे गुण आहेत त्या गुणानुसार त्या व्यक्तीने आपापलं काम म्हणजे आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं पाहिजे. मग आता हे करत असताना माझ्या अंगी जर वासनाप्रधानता असेल तर मी उत्पादनाचंच काम करणार. मग मी बुद्धिजीवी व्यक्तींच्या म्हणजे राज्यकारभारामध्ये अजिबात हस्तक्षेप करेल का? अजिबात नाही. म्हणजे अशा पद्धतीने ज्यांच्याकडे बुद्धी, आता उदाहरणार्थ माझ्याकडे बुद्धी प्रधानता असेल तर मग मी राज्यकारभार केला पाहिजे, शासन चालवलं पाहिजे. मग तिथे मी उत्पादन कार्यात हस्तक्षेप करणार नाही. म्हणून ज्याने त्याने आपापलंच काम चोख पद्धतीने बजावणं यालाच प्लेटोने न्याय म्हटलेला आहे. अशा प्रकारे व्यक्तीच्या अंगी जे 3 गुण आहेत त्या 3 गुणांच्या किंवा 3 भावनांच्या आधारावर त्याने समाजाची 3 गटात विभागणी केली. समाजाचे 3 वर्ग केले. एक शासनकर्त्यांचा वर्ग, एक सैनिकांचा वर्ग आणि तिसरा आहे उत्पादक वर्ग. आणि या तिन्ही वर्गांनी आपापलं काम व्यवस्थित पद्धतीने पार पाडणं यालाच प्लेटोने न्याय असं म्हटलेलं आहे. मग आता तत्वज्ञ राज्यकर्त्यांचा जो वर्ग असेल तो समाजामध्ये बुद्धिवादी आहे, ज्ञानी लोकांचा वर्ग आहे आणि हा समाजामध्ये सर्वश्रेष्ठ वर्ग असेल. कारण या वर्गाकडे ज्ञान आहे, विवेक आहे, शहाणपण आहे, यांच्यामध्ये हे विशेष गुण आहेत. म्हणून या वर्गाने आपल्या ज्ञानाच्या किंवा आपल्या विवेकाच्या आधारावर समाजाचं राज्यकारभार म्हणा किंवा प्रशासन चालवण्याचं काम केलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार प्लेटोने मांडला. मित्रांनो, जो सैनिकी वर्ग आहे त्याच्याकडे साहस आहे, त्याच्याकडे धैर्य आहे, शौर्य आहे. मग अशा गणांनी युक्त असलेला हा साहस प्रधान वर्ग किंवा सैनिकांचा वर्ग तो देशाचं संरक्षण करेल. म्हणून राज्याच्या संरक्षणासाठी सैनिकांची आवश्यकता असते. मग त्याचबरोबर अंतर्गत असेल किंवा बाह्य संरक्षण असेल याची व्यवस्था करणे, समाजामध्ये सुव्यवस्था टिकवणे याची जबाबदारी मात्र कोणाची असेल? सैनिकी वर्गाची. सैनिक वर्गाने शौर्याबरोबर सभ्यता, स्वामीनिष्ठा आणि कर्तव्य तत्परता इत्यादी गुणांची जोपासना केली पाहिजे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी प्लेटोने मांडला. आणि जो तिसरा उत्पादकांचा किंवा श्रमिकांचा वर्ग आहे याने समाजाच्या ज्या काही भौतिक गरजा आहेत त्या भौतिक गरजा भागवण्यासाठी वस्तूंचं उत्पादन केलं पाहिजे. मग त्यामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी किंवा व्यवसाय करणारे हे वेगवेगळे जे आहेत उत्पादन कार्य करणारे लोक या सगळ्यांचा समावेश असेल. म्हणून प्लेटोच्या मते ज्या व्यक्ती वासना प्रधान आहेत अशा व्यक्तींनी श्रम करण्याच्या पात्रतेचा जो वर्ग आहे त्याने हे काम केलं पाहिजे, ज्यालाच त्याने श्रमिकाचा वर्ग किंवा उत्पादकांचा वर्ग अशा प्रकारचा विचार मांडलाय. या 3 वर्गाशिवाय त्या काळात अथेन्समध्ये जनतेचा आणखी एक वर्ग होता आणि तो म्हणजे गुलामांचा. या वर्गाचा उल्लेख प्लेटोने मात्र कुठेही केलेला नाही. त्या काळात आपण पाहतो गुलामगिरीची प्रथा होती, गुलामाला पशुसारखी वागणूक दिली जात होती, त्याच्यावर अन्याय अत्याचार मालकाकडनं केले जात होते, त्याची खरेदी विक्री केली जात होती. मात्र या संदर्भात प्लेटोने आपल्या न्यायविषयक सिद्धांतात कुठेही उल्लेख केलेला नाही आणि त्याला नागरी हक्क दिलेला नव्हता, हे पण लक्षात घ्या. त्याला नागरिकत्वाचा दर्जा होता का गुलामांना? त्याचा विचार आपण अरिस्टॉटलमध्येही बघतो की नागरिकत्वाचा दर्जा नाही, गुलाम म्हणजे ज्याच्याकडे विवेक नाहीये अशा व्यक्ती मानल्या जातात. आणि अशा प्रकारे मित्रांनो प्लेटोने गुलामगिरीच्या प्रथेचा कुठेही उल्लेख केलेला आपल्या न्यायविषयक सिद्धांतात सापडत नाही. आणि अशा प्रकारे या 3 वर्गांनी आपापलं कर्तव्य तत्परतेने बजावणं किंवा आपलेच काम करणं, इतरांच्या कार्यात हस्तक्षेप न करणं यालाच प्लेटोने न्याय असं म्हटलेलं आहे, हे स्पष्ट होतं. येथे आपण थांबूया आणि प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचा विचार आपण पुढील भागात करूया. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं पहिल्यांदा नोटिफिकेशन आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.